नमस्कार युट्यूब फॅमिली, जय शिवराय. स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं आमच्या एका नवीन ब्लॉग मध्ये. तर आज आलो आहोत आम्ही आमच्या गावाकडे. तुम्ही बघू शकता आमचे ही आहे आमची गंगा. बाई अशी का बरं झाली? लस खराब झाली ना गंगा. ए गंगा, गंगा बाई ती खायला घेऊ. बघा ही असं असतं शेतकऱ्यांचं. किती पांढरे कपडे घालून या तुम्ही, घरी आल्यावरती शेती करावाच लागती. ड्युटीला किती काही पांढरे कपडे घालून जा तुम्ही, घरी आल्याच्या नंतर शेती करावाच लागती. खराब झाली ती आहे ना. हे आहे आमचं खळा पाठीमाग. आम्ही इकडे म्हणजे जे आमचे गाय बैल आहे ते बांधतो. हे बघा तुम्ही आमचं ते त्यांना हे केलेलं आहे, म्हणजे पावसाळ्यात पाऊस नाही लागावं त्यामुळे. हे आहे आमचं खळ. आणि तुम्हाला तर माहितीच आहे शेतकऱ्यांचा पसारा कसा असतो. हे त्यांना भूस करून ठेवलेला आहे खाण्यासाठी. उन्हाळ्याची सोय आता. हे आहे तुरीच केलेलं वाटतं, तुरीच आहे भूस, तुरीच आहे. हे बघा आता हे आमच्या घराच्या पाठीमागची शेती. तर बघू शकता ही आमच्या घरामागची शेती आहे. ही म्हणजे माझ्या जे मोठे सासरे आहेत त्यांची आहे ही. हे त्यांच्या वाट्याचं आहे. बघा त्यांनी पण हरभराच केलेला आहे, कारण की इकडे पाणी तुंबतो त्यामुळे. आणि त्याच्यानंतर ही आहे आमची शेती. ही असं का बरं? ही आहे आमची शेती. आमच्या पण शेतात हरभरा आहे. हे का बरं सोडलेलं इथं? हे जनावरांना खाण्यासाठी रिकामं सोडलेलं होतं वाटतं, काहीतरी करतील त्याच्यामध्ये. हे आहे हरभरा, औषध मारलेलं आहे. हे बघा तुम्ही, ते आहे आमच्या शेजाऱ्यांचं तिकडनं. हे आहे आमचं. ते बघा माझ्या आजी सासूबाई, रेणुका आई आहे त्या. त्या आहे आमच्या रेणुका आई. बघा किती छान, म्हणजे पूर्वीच्या काळामध्ये असून सुद्धा किती छान त्यांचं नाव ठेवलेलं आहे रेणुका. आणि ते बघा आमची घर वगैरे. हे आमचं घर आहे इकडनं. आणि चिंचेचे झाड, खरंच खूप छान मस्त. काढते का? हाय युट्यूब फॅमिली, बघा आमच्या गावाकडे हे गावाजवळच शेत आहे जिथे आम्ही राहतो का. हे बघा इथं आमचं घर आहे आणि इथे शेत आहे लगेच. घराजवळच 2 शेत आहे आमचे गावाला खेटूनच. आणि एक शेत थोडस लांब आहे, 2 किलोमीटर अंतरावर. तुम्ही बघू शकता आमच्या आता ह्या घराजवळच्या शेतामध्ये हरभरा केलेला आहे. अजून हरभरा आलेला नाही त्याला पूर्णपणे, अजून तयारच होत आहे ते. म्हणजे आभाळामुळे झाला तो सगळा प्रॉब्लेम, कारण की थंडी नव्हती ना, थंडीमुळे ते होतं पटकन. थोडं आभाळाचं वातावरण असल्यामुळे शेतातल्या पिकाला प्रॉब्लेम येतोच. किती छान असं दिसतंय बघा, तुम्ही बघू शकता.
आणि व्हिडिओ कसे वाटतात तुम्हाला नक्की कमेंट मध्ये सांगत जा. तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटतो ते नक्की कमेंट मध्ये कळवत जा. आमच्या बाई पण बघा कशा म्हणजे शेतामध्ये येतात. माझी आजी आहे जे आता खूप थकलेले आहेत. हे आहे माझे सासरे, हे आहे माझे सासरे. तर तुम्ही बघू शकता आम्ही म्हणजे कसं शेतीतले वगैरे व्हिडिओज बघितलेच आहे तुम्ही आमचे. तर खरंच खूप छान वाटतं जर शेतामध्ये जर आलो ना तर खूप छान वाटतं. आणि म्हणजे कितीही केलं आपण, कितीही जर जॉब असू द्या आपला किंवा बिझनेस असू द्या, पण शेतकरी ते शेतकरीच असतात. गावी जर आले ना त्यांना काम केल्याशिवाय होतच नाही.
म्हणजे प्रत्येकाला सवय. आणि माझं झालं तर मी म्हणजे माझे मम्मी पप्पांना बिलकुल काम केलेलं नाही शेतीमध्ये, कारण की माझे मम्मी पप्पा ते आधीपासून म्हणजे सिटीमध्येच राहत होते. तर मग मी काही गेलेलंच नाही शेताकडे. पण इकडे आल्याच्या नंतर मला पूर्ण सवय झाली आणि मला खरंच खूप आवडतं, खूप आवड आहे मला शेती कामाची. येताना आम्ही मुलांनी हट्टा केला तर इथे खूप छान नाश्ता भेटतो. ह्या नाश्ता सेंटरमध्ये बघू शकता, स्वराज कचोरी खातोय, विराज समोसा खातोय आणि हे भेळ खाताय. त्यामुळे थांबलेलो होतो. सगळेजण नाश्ता करताय, तुम्ही बघू शकता. इथे म्हणजे गर्दी खूप आहे, खूप गर्दी आहे, त्यामुळे खूप आवाज येतोय. माझा समोसा आलेला आहे, बघू शकता. एकदम घरगुती पद्धतीने केलेले आहे यांनी. आम्ही भेळ वगैरे खाल्ली, नाश्ता केला. आता त्यानंतर मुलं आईस्क्रीम खाताय.